ओमनी थोडीशी पुढे घ्यायची बरं का. ओमनी गाडी थोडीशी पुढे घ्यायची या. सादर करत आहे. या ठिकाणी कोंडोळाचे भाईबंधू हरिदासजी मोरकडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी गजनृत्य सादर करण्यात येत आहे. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की कृपया आपण गजनृत्यासाठी आपला प्रयोग करायचा आहे. या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती, कृपया आपण पेंडे बांधण्यासाठी खुर्चीवरती स्थान बनवायचंय. त्याचबरोबर केंद्रप्रमुख सन्माननीय चांगल साहेब, जमाळ साहेब या सर्वांचे देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी मलवडी गावचं वैशिष्ट्य म्हणजे गजनृत्य. या गजनृत्याचे या ठिकाणी सादरीकरण गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी होत आहे.
या ठिकाणी गट विकास अधिकारी सन्माननीय अक्षयजी गावटे साहेब या ठिकाणी सर्व मान्यवरांना पेटे बांधून गावाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत त्यांचं होतंय. या ठिकाणी आवर्जून होऊन मान्यवरांचं स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फोटो रह गया फोटो फोटो चलो एक मिनट हटो फोटो ले एविडेंस सही है अरे हां पाठीमागे सर फोटो
लांबून घ्या लांबून. सगळे बसणार नाही. सर्व सन्माननीय पदाधिकारी, कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, या सर्व पदाधिकाऱ्यांचं आग बाई अधिकारी जवळ जाऊन सही त्यांची सहीशिवाय करण्यात या ठिकाणी कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सर्व पदाधिकारी, विशेषतः सन्माननीय CS लीडर कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सचिन कोंडसकर साहेब, राकेश भोसले साहेब, नाझीन हुसेन मॅडम, प्राची वाणी मॅडम, धनंजय पाटील साहेब, लव तनवानी साहेब, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक प्रवीणजी गायकवाड साहेब, त्याचबरोबर कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, त्या सर्व मान्यवरांच्या हस्ते, त्याचबरोबर पंचायत समिती फलटणचे सामान्य गट विकास अधिकारी, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी आणि सर्व केंद्र प्रमुख, या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून आजच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात होते. राकेश नहीं धनंजय, अरे धनंजय कर, आ जाओ चलो धनंजय को कर लो. नाज़नीन धनंजय, गुड. अरे जाओ यार. म्हणजे गो जाओ नाज़नीन है. सर्व विद्यार्थ्यांनी चला, वर्गात बसलेले विद्यार्थी समोर यायचे. इथं सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे. या ठिकाणी दीपप्रज्वलन होते. सन्माननीय राकेशजी भोसले साहेब, त्याचबरोबर प्रवीणजी गायकवाड साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर या विशेष कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सन्माननीय CS लीडर सन्माननीय सचिनजी कोंडसकर साहेब, राकेश भोसले साहेब, फलटण पंचायत समितीचे सन्माननीय गट विकास अधिकारी सन्माननीय अक्षयजी गावटे साहेब, आमचे मार्गदर्शक गट शिक्षण अधिकारी सन्माननीय मठपती साहेब, सन्माननीय प्रकाश कुमार बोंबले साहेब, अनिल संपळ साहेब, धुमाळ साहेब, शिखर चांगल साहेब, या सर्वांचे या ठिकाणी मलवडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडीच्या प्रांगणामध्ये मनपूर्वक स्वागत. प्राथमिक गटातील मोठे विद्यार्थी फक्त या ठिकाणी पुढे यायचे. या ठिकाणी सर्व मान्यवर कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी प्रस्तावित करावा. सर्वांना नमस्कार. मलवडी गावाच्या दृष्टीनं आज एक सौभाग्यशाली आनंददायक क्षण आपण सर्वजण अनुभवत आहोत. पाठीमागील या ठिकाणी मलवडी गावाच्या या शैक्षणिक सामाजिक सर्वांगीण विकासामध्ये कमिन्स इंडिया फाउंडेशनचं सर्वात महत्त्वाचं योगदान या ठिकाणी आहे. आणि नाही म्हटलं तर या मलवडी गावाचा कायापालट या कमिन्स इंडिया कंपनीमार्फत हा झालेला आहे. आणि आम्हाला अत्यंत आनंद वाटतो. महात्मा गांधींच्या विचाराप्रमाणे खेड्याकडे चला हा जो संदेश आहे ह्या कमिन्स इंडिया मार्फत आपण सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंडे वस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिचुकलीमाळा मलवडी, त्याचबरोबर सर्व अंगणवाडी,
ग्रामपंचायत व्यवस्थापन कमिटी, सोसायटी, आमची विविध कार्यकारी सोसायटी, सर्व महिला बचत गट, युवक मंडळ या सर्वांच्या वतीनं मी या मलवडी गावामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. या ठिकाणी पाठीमागील शैक्षणिक वर्षामध्ये जे जे काही शैक्षणिक सुविधा आपणामार्फत आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 2022-23 मध्ये इनबिल्ट अभ्यासक्रमासह प्रोजेक्टर आपल्याला मिळाला आहे. 23-24 मध्ये एक संगणक संच आहे, कलर प्रिंटर आहे, खेळाचं साहित्य आहे, डंबेल्स, घुंगुरकाठी त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेले. त्याचबरोबर 2024-25 मध्ये पलीकडच्या ज्या 2 खोल्या आहेत त्या 2 वर्ग खोल्यांचं नूतनीकरण आपणामार्फत या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर पाठीमागच्या 25-26 या वर्षामध्ये या अलीकडच्या ज्या 2 खोल्या आहेत या सर्व 2 खोल्यांचं आरसीसी बांधकाम 1300 चौरस मीटरचं हे आरसीसी बांधकाम आपल्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचबरोबर शालेय इमारतीच्या बाह्य बाजूला बाला पेंटिंग, बोलक्या भिंती हे अत्यंत परिणामकारक ज्याचा आम्हाला शैक्षणिक कार्यामध्ये खूप चांगला उपयोग होतोय त्या या ठिकाणी करण्यात आले. त्याचबरोबर आताच आपण ज्याचं उद्घाटन केलं तो इंटरॅक्टिव्ह बोर्ड ज्याच्यामध्ये 1ली ते 8वीचा सर्व अभ्यासक्रम आहे आणि सर्व विद्यार्थी त्याचा लाभ घेत आहेत. म्हणजे ही अत्यंत या गावाच्या दृष्टीनं अभिमानाची, स्वाभिमानाची अशी ती गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीचं आणखीन आपण पुढील शैक्षणिक वर्षामध्ये काही प्रस्तावित कामं आपल्याकडून करण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये 2 वर्ग खोल्यांचं वॉटर प्रूफिंगचं काम आहे 1300 चौरस मीटरचं. त्याचबरोबर 2026-27 मध्ये काही कामांची पूर्तता देखील आपल्याकडून या ठिकाणी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा मलवडी, समस्त ग्रामस्थ व्यवस्थापन समिती, विचुकलेमाळा शाळा, कारंडेवस्ती शाळा या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा कमिन्स कंपनीच्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो. तसेच आमचे गटविकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी माझा प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद कदम सर. अतिशय छान पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये कमिन्स इंडिया फाउंडेशन कशा पद्धतीनं आपल्या मलवडी गावामध्ये सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर आरोग्याच्या बाबतीत काम करत आहे याचा आढावा या ठिकाणी आपण उपस्थित करून दिला. धन्यवाद. यानंतर अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे या ठिकाणी कमिन्स इंडिया फाउंडेशनचे जे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत या ठिकाणी मलवडी गावाच्या वतीनं, मलवडी शाळेच्या वतीनं, त्याचबरोबर मलवडी गावाच्या अंतर असणाऱ्या 3ही शाळांच्या वतीने या ठिकाणी होत आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम स्वागत होत आहे कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सन्माननीय सीएस लीडर सन्माननीय सचिनजी कोंडस्कर साहेब. या ठिकाणी सचिनजी कोंडस्कर साहेबांचं स्वागत मलवडी गावचे प्रथम नागरिक सन्माननीय बाजीराव तर्डे नाना यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. अतिशय आनंदाचा क्षण, अतिशय सौभाग्याचा क्षण ज्या कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या वतीनं आपण या सुसज्ज अशा इमारतीमध्ये या ठिकाणी बसलो आहोत. या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. यानंतर स्वागत होत आहे सन्माननीय राकेशजी भोसले साहेब यांचं. या ठिकाणी मी पंचायत समिती सदस्य सन्माननीय डॉक्टर संतोषजी कारंडे यांना विनंती करतो की राकेशजी भोसले सरांचं स्वागत या ठिकाणी आपण करावं. सन्माननीय राकेशजी भोसले सर. यानंतर स्वागत होत आहे सन्माननीय नाझनीन हुसेन मॅडम याचे HR लीडर त्यांचं स्वागत करत आहेत आमच्या मलवडी गावच्या सन्माननीय तरडे मॅडम. मी तरडे मॅडम आणि अंगणवाडीच्या बिचुकले मॅडम यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण नाझनीन हुसेन मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी करावं. यानंतर स्वागत होत आहे सन्माननीय प्राची वाणी मॅडम यांचं. सन्माननीय बेचुकलेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय सुतार मॅडमला विनंती करतो की या ठिकाणी प्राची वाणी मॅडम यांचं स्वागत करावं. यानंतर स्वागत होत आहे सन्माननीय धनंजय पाटील साहेब यांचं. मलवडी गावचे उपसरपंच सन्माननीय ज्ञानदेव यांना विनंती करतो या ठिकाणी आपण धनंजय पाटील साहेबांचं स्वागत करावं.
त्याचबरोबर या ठिकाणी स्वागत होत आहे सन्माननीय सुजाता अय्यर मॅडम. सुजाता अय्यर मॅडम यांचं स्वागत आमच्या अंगणवाडी ताई सुजाता अय्यर मॅडम यांचं स्वागत होत आहे सुतार मॅडम यांच्या हस्ते. बिचुकली वस्ती शाळेचे मुख्याध्यापिका सन्माननीय सुतार मॅडम यांच्या हस्ते स्वागत होत आहे सुजाता अय्यर मॅडम यांचं. यानंतर स्वागत होत आहे मॅनेजिंग काउन्सिल CS सन्माननीय लव तनवानी साहेब. लव तनवानी साहेब यांचं स्वागत करत आहे आमच्या बलवडी गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्माननीय शिवाजी पिसाळ मामा. शिवाजी पिसाळ मामांनी सन्माननीय लव तनवानी साहेब यांचं स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो. यानंतर स्वागत होत आहे आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रवीणजी गायकवाड साहेब यांचं. सन्माननीय गणपत बिचुकले यांना विनंती करतो की सन्माननीय प्रवीणजी गायकवाड साहेब यांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं. स्वागत होत आहे सन्माननीय प्रवीणजी गायकवाड साहेब यांचं. नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात असे सन्माननीय प्रवीणजी गायकवाड साहेब यांचे स्वागत होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या ठिकाणी साहेबांचं स्वागत करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे पंचायत समिती फलटणचे सन्माननीय गटविकास अधिकारी अक्षयजी गावटे साहेब यांचे स्वागत. सन्माननीय आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शकीलभाई सय्यद यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय गटविकास अधिकारी अक्षयजी गावटे साहेब यांचं स्वागत करत आहेत आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शकील सय्यद. यानंतर स्वागत होत आहे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे सन्माननीय प्रकाश कुमार बोंबले साहेब यांचं. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय धनाजी तकले यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश कुमार बोंबले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर स्वागत होत आहे आमचे मार्गदर्शक सन्माननीय गट शिक्षणाधिकारी मटकर साहेब यांचं. सन्माननीय कॅप्टन अब्दुल सय्यद यांना विनंती करतो की या ठिकाणी फलटण तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय मटकर साहेब यांचं आपण स्वागत करावं. या ठिकाणी स्वागत होत आहे आमचे मार्गदर्शक फलटण तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय मटकर साहेब यांचं आणि स्वागत करत आहेत सेवानिवृत्त कॅप्टन अब्दुल सय्यद. यानंतर स्वागत होत आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय पीठाचे विस्तार अधिकारी सन्माननीय अनिलजी संपाळ साहेब यांचं. मी संजयजी टकले यांना विनंती करतो की कृपया आपण आमचे मार्गदर्शक अनिलजी संपाळ साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर स्वागत आहे आमचे केंद्र प्रमुख सन्माननीय धुमाळ साहेबांचं स्वागत धनाजी रिटे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय धनाजी रिटे. धनाजी रिटे यांनी स्वागत करावं आमचे मार्गदर्शक सन्माननीय धुमाळ साहेब यांचं. त्याचबरोबर आमच्या बिपी केंद्राचे केंद्र प्रमुख नूतन केंद्र प्रमुख सन्माननीय शेखरजी चांदन साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. हिम्मत बरकडे यांना विनंती करतो की कृपया आपण शेखरजी चांदन साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. सरकी जाती
स्वागत होत आहे सन्माननीय शेखरजी चांगल यांचं नूतन केंद्र भवन त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सचिनजी जोशी साहेब यांचंही स्वागत होत आहे. या ठिकाणी हरिदास तरडे यांना विनंती करतो की जोशी साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. जोशी साहेबांचं स्वागत या ठिकाणी होते. यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचं त्याचबरोबर कमिट्स इंडिया फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी जे पदाधिकारी असे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे या ठिकाणी आमच्या मलवडी गावच्या विकासामध्ये साथ देतात त्या सर्वांचं मलवडी गावाच्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आज या ठिकाणी गजनृत्याच्या सहाय्यामध्ये गजनृत्यामध्ये आपण जे कमिट्स इंडिया फाउंडेशनचं स्वागत केलं त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शाळेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर स्वागत करतो मी सन्माननीय ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक खाडे यांना त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आणि मी कमिट्स इंडिया फाउंडेशनच्या या ठिकाणी स्वागतानंतर मी सन्माननीय पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोषजी कारणे यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं मार्गदर्शन आपण करावं. आदरणीय व्यासपीठ आणि शाळा प्राथमिक शाळा जी त्यांच्या मार्फत बांधण्यात आली त्याचे आज उद्घाटन करण्यात आले त्या सर्व मान्यवरांचं मी मलवडी गावातर्फे सहर्ष स्वागत करतो. आपल्या गावामध्ये कमिस मार्फत बरीच कामं करण्यात आलेली आहे साहेब. आमचं गाव तसं संपूर्ण गाव हे मेंढपाळ गाव होतं पहिल्यांदा, म्हणजे आमचा व्यवसाय हा मेंढपाळ व्यवसाय होता. तरी आमच्या गावामध्ये शाळेची जुनी शाळा होती पण तिची दुरवस्था झाली होती. त्या कमिस मार्फत गायकवाड साहेबांनी येऊन पाहणी करून आम्हाला प्रथम पहिल्या वर्षी 2 शाळाची जुन्या शाळाची नूतनीकरण करून दिली, परत ही नवीन शाळा बांधून दिली. त्यामार्फत कमिस कंपनीचे आम्ही आभार मानतो आणि आमच्या गावावर असंच लक्ष राहावं ही विनंती करतो व प्रस्तावित कामं साहेबांपाशी दिलेली आहेत ती पूर्ण करावीत अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर मी विनंती करतो आपल्या फलटण तालुक्याचे गटविकास अधिकारी सन्माननीय अक्षयजी गावटे साहेब यांना की या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं. हॅलो. सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना आणि कमिन्सचे जे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांना नमस्कार. सुरुवात करायची झालं तर आमचं शिक्षण पण सर जिल्हा परिषदमध्येच झालं, पण आता बघता जर आपण सगळी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याची परिस्थिती पाहता की खरंच कमिन्स कंपनीने त्यांच्या CSR फंडच्या माध्यमातून खरंच खूप छान काम केलं आहे. ते मगाशी आम्ही पाहिलं की डिजिटल बोर्ड पाहिला, बेंचेस असतील आणि जी रंगरंगोटी जी केलेली आहे तर त्या पद्धतीचं खरंच छान काम आहे. आणि सोबतच मला गायकवाड सरांचं पण खरंच अभिनंदन करू वाटतं की त्यांनी आमच्या या प्रभागातलं एक गाव निवडलं आणि सर्वांगीण विकासासाठी त्यांनी हे खरंच चांगलं पाऊल निवडलं. त्यासोबतच मी प्रशासनाच्या वतीने इथे सर्व कमिन्स इंडिया फाउंडेशनला एक आश्वस्त करतो की प्रशासनातर्फे तुम्हाला जी काही हेल्प असेल तर ती नक्कीच आम्ही करू. आपल्या सर्वांना माहिती असेल की गांधीजींचं ट्रस्टीशिप मॉडेल होतं, त्यामध्ये आपण समाजाला काहीतरी देणे लागतो, त्याच माध्यमातून CSRची पण कामं होतात. पण ज्या पद्धतीने जे गावं सिलेक्ट केली जातात, जे एज्युकेशन सारखं किंवा हेल्थ सारखं आपण सेक्टर सिलेक्ट केलं आणि या गावाची प्राधान्य निवड केली, त्याबद्दल खरंच तुमचं आमच्या पंचायत समितीचा आभार मानतो. इथे कारंडे सर आहेत, आमच्या पंचायत समितीचे खूप ऍक्टिव्ह सदस्य आहेत ते, तसेच ग्रामसेवक आहेत, सरपंच साहेब आहेत, त्यांचा पण निश्चितच तुम्हाला सहकार्य लाभला असेल. तसेच इथे बाकीचे पण मी थोडंसं एक ओव्हरव्ह्यू घेतला की इथं आपण वॉटरशेडचं पण काम मला दिसतं. इथं तलाव खोलीकरण असेल, गाळ काढणे असेल, आरो वॉटर असेल, आरोग्य शिबिर असेल, तर तुम्ही सर आमच्या गावाला खरंच मल्टी डायमेन्शनली पाहताय आणि मल्टी डायमेन्शनली डेव्हलपमेंट कशी होईल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी होईल
याचं एक चांगलं आदर्श मॉडेल तुम्ही आम्हाला खरंच देव पाहताय, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सन्माननीय गावटे साहेब. एक जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी काय करू शकतो याचं एक उत्तम ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या समोर आहेत सन्माननीय गटविकास अधिकारी गावटे साहेब. बघा, धावतं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये देखील जिल्हा परिषद शाळा काय करू शकते त्याचं उत्तम आयडॉल, उत्तम आदर्श व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असेल तर ते आपल्या समोर असणारे सन्माननीय गटविकास अधिकारी अक्षयजी गावटे साहेब. यानंतर मी विनंती करतो कमिन्स इंडिया फाउंडेशनचे सन्माननीय कोंडस्कर साहेब, सचिनजी कोंडस्कर साहेब यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मार्गदर्शन करावं. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही जे काही आदरातिथ्य केलं आहे त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि आम्हाला खरंच छान वाटलं की कमिन्सने जे काही केलं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही हा एवढा प्रोग्राम इथं अरेंज केला आहे त्याच्याबद्दल. कमिन्सबद्दल सांगायचं झालं तर कमिन्स ही जगातली सगळ्यात मोठी इंजिन बनवणारी कंपनी आहे. तुम्ही ट्रक्स घ्या, जनरेटर सेट्स घ्या किंवा आता नवीन जे डेटाचं युग आलं आहे त्याच्यामध्ये येणारे डेटा सेंटर घ्या, सगळीकडे कमिन्सचा पॉवर सप्लाय हा बॅकअप म्हणून कायम असतो. आणि हे जे आज ट्रक्स आपण बघतो मोठे, त्याच्यातही बऱ्यापैकी कमिन्सचे इंजिन्स असतात आणि त्यांचा मोठा शेअर आहे. तर कमिन्स टेक्नॉलॉजीमध्ये जगातली नंबर 1 कंपनी आहे आणि तर ही कंपनी करताना फक्त प्रॉफिट मिळवणं किंवा नफा कमवणं हे आमचं उद्दिष्ट नाही आहे. समाजाचं जे देणं आहे, कम्युनिटीसाठी जे बांधिलकी आहे आम्हाला, ती सगळ्याची जाणीव आम्हाला सगळ्यांना असते आणि ही सगळ्या लिडरशिपला असते. प्रत्येक कमिन्सचा जो एम्प्लॉई आहे त्याला वर्षातनं काही वेळ हा याच्यासाठी द्यावा लागतो आणि ही सगळी परंपरा आम्ही आत्ता सुरू केली असं नाही आहे. गेल्या 100 वर्षापासून ती चालू आहे आणि जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही याच्यानंतर म्हणजे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. आता ही शाळा जी बघतोय, ही शाळा बघून मलाही खूप छान वाटलं की इतकी सुंदर शाळा आहे, त्याच्यावरती एवढं मोठं काम केलेलं आहे. आणि याचा आल्या मला प्रवीण सरांनी फीडबॅक दिला की या गावात अतिशय गुणी मुलं आहेत आणि त्यांना अशा शाळेमध्ये जायला मिळणं किंवा ही इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल करून देणं, याच्याबद्दल मलाही खूप आनंद वाटतोय की आम्ही याच्या कामी येऊ शकलो आणि ग्रामस्थ त्याच्याबद्दल त्याची जाणीव आहे. आणि मुलांना मी एवढंच म्हणेन की याचा सगळ्यात जास्ती उपयोग करा आणि शिकून खूप मोठे व्हा आणि उद्या कमिन्समध्ये काम करायला आलात तर आम्हाला अतिशय आनंद होईल. ते एवढं बोलून मी परत एकदा तुमचे आदरातिथ्याबद्दल आभार मानतो आणि कमिन्स बरोबर जे काही काम करता येईल ते आम्ही कायम मदत करत राहू. फक्त शाळाच नाही, अक्षय सरांनी म्हणलं तसं वेगवेगळ्या एरियात आम्ही मदत करू आणि प्रवीण सर इथं आहेतच, आम्हाला कुठली गोष्ट लागली तर ते सांगतीलच आणि आम्ही मदत करत राहू. थँक्यू. धन्यवाद सन्माननीय कोंडस्कर साहेब. या ठिकाणी मलवडी गावचा जो चेहरा मेरा मोहरा संपूर्ण बदलतोय त्यामध्ये कमिन्स इंडिया फाउंडेशनचा सिंहाचा वाटा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपण या ठिकाणी या शाळेमध्ये उभे आहोत. ह्या शाळेमध्ये आम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना आम्हाला अशा गावामध्ये काम करण्याला नोकरीला संधी मिळणं हे खरंच आम्ही आमचं भाग्य समजतो. ज्या ठिकाणी कमिन्स इंडिया काम करते एवढ्या सुसज्ज इमारतीमध्ये जिल्हा परिषद शाळांचे वर्ग भरणं हे खरं तर आपल्या माध्यमातून होत असताना खरंच आम्हाला अभिमान वाटतोय आणि या विद्यार्थ्यांना देखील त्याचा नक्कीच अभिमान वाटतो. या विद्यार्थ्यांमधूनच देशाला उत्तुंग असे घडवणारे चांगले नागरिक घडतील, चांगले खेळाडू घडतील आणि पुढं जाऊन नक्कीच कमिन्स इंडिया फाउंडेशनचं हे विद्यार्थी नाव लौकिक वाढवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतर विनंती करतो की सन्माननीय राकेशजी भोसले साहेब यांना की या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सचिन आणि प्रवीण दोघं जण बोलतील. ओके, आपण गाण्यावरती सीमित ठेवू आजच्या बोलणं. ऐका माझं 2 मिनिट. मी सुरुवातीला आलोच होतो जेव्हा पायाभरणीला. आता आपण हँडओव्हर करून जर प्रवीण आणि सचिन यांच्यातर्फे राहू दे. परत एकदा आपण नवीन प्रोग्रामच्या वेळेस आपण करू. ओके सर. यानंतर मी विनंती करतो की नेहमीच मलवडी गावाला मार्गदर्शन करणारे आणि ज्या ज्यावेळी आम्ही मलवडी गावातील नागरिक असतील, ग्रामस्थ पदाधिकारी असतील, आम्हाला कमिन्स इंडिया फाउंडेशनला भेटायला यायचंय म्हटलं की आम्ही पहिलं नाव सर्वांच्या समोर येतं ते म्हणजे गायकवाड साहेबांचं. गायकवाड साहेब म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे
की आमच्या अनंत अडचणी आणि अनंत अडचणीवर एकच उपाय, तो म्हणजे गायकवाड साहेब. मी सन्मान्य गायकवाड साहेबांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं भवन असं मार्गदर्शन या ठिकाणी करा. धन्यवाद सर. आपल्या तालुक्याला आता नवनिर्वाचित लाभलेले BDO साहेब, आदरणीय मठपती साहेब आणि त्यांचा सर्व स्टाफ, आमचे कमिन्स इंडियाचे सचिन सर आणि त्यांचा सर्व स्टाफ, या ठिकाणी माझे सर्व सहकारी. आज मलवडी गावामध्ये पाऊस झाल्यानंतर जी पेरणीची लगबग आणि शेतीच्या कामाची जी काही सगळी गडबड चालू असते, त्यातून पण आपण सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले सर्व मलवडी गावाचे ग्रामस्थ आणि हा कार्यक्रम ज्यांच्यासाठी आपण खऱ्या अर्थानं आयोजित केला आहे ते माझे सर्व बाल विद्यार्थी मित्रमैत्रिणी, सर्व शाळेचा शिक्षक वृंद जो खरंच दिवस रात्र कष्ट करतोय आमच्या मुलांना डेव्हलप करण्यासाठी, असे आपण सर्वच उपस्थित या ठिकाणी जे सगळे जमलेले आहेत सर्वच जण. आज खरंच मलवडी गावाच्या इतिहासामधला एक खूप सुवर्ण असा एक दिन आहे की आज आपल्या सर्वांचंच एक स्वप्न होतं की आपली शाळा ही खूप सुंदर अशी शाळा व्हावी. जे आम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस आपण या गावाचं ज्यावेळेस आपण डेव्हलपमेंटसाठी सिलेक्शन केलं त्यावेळेस सगळ्यात प्रथम जी मागणी होती तुमची की आमची शाळा डेव्हलप करावी आणि आज त्या स्वप्न आपण जे पाहिलं होतं ते सत्यात उतरतंय. आणि या स्वप्नामध्ये आम्हाला कमिन्सला सहभागी होता आलं हे आमचं परम भाग्य आम्ही मानतो. आणि या स्वप्न पूर्तीसाठी आज माझी सर्व टीम या ठिकाणी उपस्थित राहिली, याबद्दल मला खूप आनंद आहे. जसं सचिन सर म्हणले तसं 100हून अधिक देशामध्ये काम करणारी कमिन्स इंडिया लिमिटेड कंपनी ज्या ठिकाणी कार्यरत आहे त्या ठिकाणी फक्त स्वतःचा विकास करत नाही तर स्वतःच्या बरोबर आसपासच्या कम्युनिटीचं डेव्हलपमेंट करणं हे कमिन्स स्वतःची प्राथमिकता मानतं. त्यानुसार आपण भाग्यवान आहोत की फलटणला कमिन्स या ठिकाणी आलं आणि कमिन्स फक्त स्वतःचं डेव्हलपमेंट करत नाही तर आसपासच्या गावांचं पण डेव्हलपमेंट करतो. आपल्या नवनिर्वाचित BDO साहेबांना मी आवर्जून सांगू इच्छितो की सर, आम्ही 2011मध्ये विलेज डेव्हलपमेंटचं हे काम आम्ही सुरू केलं आणि ते काम अविरतपणे सुरुवात आहे. आम्ही सुरुवात एका विलेजनी केली, आता आपण 25 विलेजमध्ये काम करतोय आणि आत्ताच आपल्या सर्व टीमच्या कॉपरेशननुसार आम्ही यावर्षी अजून त्याच्यामध्ये 5 विलेजेस नवीन ॲड करतोय. अशी जवळपास आम्ही 30 विलेजेसमध्ये आम्ही काम करतोय. त्याच्यामध्ये मलवडी एक आमचं एक गाव आहे. मलवडी गावाचं वैशिष्ट्य, गाव जरी छोटं असलं तरी इथल्या मातीची एक वेगळी ताकद आहे. इथं मुलं फक्त अभ्यासातच हुशार नाही आहेत तर खेळात पण खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची डेव्हलपमेंट आहे. आत्ताच एक आपल्यातलीच एक मुलगी जिची आत्ता निवड विभागाला झाली आणि तिचं सर्व शिक्षणाचा खर्च इथून पुढचा शासकीय फंड्समधून होणार आहे आणि ती आत्ता औरंगाबाद संभाजीनगर तिकडं क्रीडा विभागामध्ये ती शिफ्ट पण झाली आणि त्या ठिकाणी तिचं शिक्षण पुढं चाललं आहे. असं या गावाचं एक वैशिष्ट्य आहे. हे गाव आमच्या नेहमीच आवडीचं गाव ठरलं. सरांनी माझं कौतुक केलं पण मी नेहमीच सांगेन की मी फक्त दिसणारा पुढचा चेहरा आहे. ही जी बसलेली मंडळी आहेत हे आमचं बॅकबोन आहे. म्हणजे जे पडद्यामागचे कलाकार आहेत ते राकेश, सचिन आणि ही आमची सर्व टीम आहे की ज्यांच्या जीवावरती आम्ही तुमच्याशी बोलतो, तुमचे संवाद साधतो, तुम्हाला आश्वस्त करतो की यस तुमची कामं होतील नाही होतील. पण मला आज आनंद आहे की ती सगळी आज पडद्यामागचे कलाकार आज तुमच्यासमोर इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा आज असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी आपण घडवून आणला. त्याबद्दल खरंच तुमचं कौतुक करावं एवढं कमी आहे. देणाऱ्याने देत राहावे आणि घेणाऱ्याने देणाऱ्याचे एकदा हात घ्यावेत. तसं आता मला विश्वास आहे की तुमच्या गावचे सरपंच आणि आता नवनिर्वाचित तुमचे पंचायतीचे आमचे डॉक्टर हे आमची धुरा पुढं घेतील आणि आता तुमचे डॉक्टरच तुमचे आता इथं पंचायत समिती सदस्य झाले त्यामुळं आमचं बऱ्यापैकी भार कमी करतील. सो आता आम्हाला जी लिस्ट तुम्ही दिली कामाची मला वाटते ती नवीन आता आपले BDO साहेब आणि डॉक्टर साहेब त्यांच्या माध्यमातून उरलेली कामं कंप्लीट होतील अशी कामना करतो. आणि या कार्यक्रमासाठी आणि ओव्हरऑलच मागच्या 5 वर्षामध्ये तुम्ही ग्रामस्थांनी आम्हाला खूप भरभरून सहकार्य केले. प्रत्येक कामामध्ये तुमच्या साथीशिवाय हा प्रवास, हा जो विकास रथ आहे हा शक्य नव्हता आणि तुम्ही एवढ्या चांगल्या प्रमाणामध्ये आम्हाला
खूप सहकार्य करता आणि आतापर्यंत सहकार्य करत आलाय आणि इथून पुढे पण असं सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि नक्कीच तुम्ही दिलेल्या कामांची यादी मी आमच्या सिनियर टीम मांडेन. प्लस मी डॉक्टरांकडनं BDO साहेबांकडनं पण अपेक्षा करेन की त्यांनी पण त्या कामामध्ये नेहमीसारखा तुमचा सहभाग ठेवाल. आणि इथं तुमची सरपंच आणि सगळी जी काही ॲक्टिव्ह टीम आहे तुमची, जे आपल्या शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत आणि तुमची सगळीच टीम आहे, ही खूप कोऑपरेटिव्ह टीम आहे, खूप इंथुझॅस्टिक टीम आहे की ज्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा विकास रथ आपला इथपर्यंत घेऊन आलो. हा विकास रथ असाच पुढे अविरतपणे चालू राहावा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. माझ्यातर्फे आणि माझ्या संपूर्ण कमिन्स परिवारातर्फे तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो आणि हा विकास रथ असाच पुढे राहावा चालत अशा कामना व्यक्त करतो. आणि आम्हाला इथं येऊन काम करण्याची संधी दिली, आम्हाला जे काही तुम्ही सहकार्य करताय त्याबद्दल तुमच्या सर्वांचंच आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद गायकवाड साहेब. आमच्या मलवडी गावाच्या विकासामध्ये नक्कीच आपल्या माध्यमातून आमच्या सर्व अडीअडचणी पूर्ण होत आहे. यामध्ये आमच्या गावचे सन्माननीय सरपंच बाजीराव तर्डे नाना असतील, पंचायत समिती सदस्य डॉक्टर संतोषजी कारंडे असतील किंवा सर्व पदाधिकारी, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आपल्या कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या सर्व अडीअडचणी आपण पूर्ण करत आहात. यानंतर आपली कमिन्स इंडिया फाउंडेशन फक्त शैक्षणिक बाबतीत काम न करता आरोग्याच्या बाबतीत काम करत असते, निसर्गाच्या पर्यावरणाच्या बाबतीत काम करत असते. असाच एक पर्यावरणपूरक उपक्रम या ठिकाणी आपण आयोजित करतोय. मी मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आमच्या शाळेतील प्रातिनिधिक स्वरूपात 10 विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण रोपांचं वाटप आपण आपल्या हस्ते शुभ हस्ते करणार आहोत. हे रोपं हे विद्यार्थी आपल्या घरी जाऊन आपल्या शेताच्या बांधावरती किंवा आपल्या घराच्या आजूभोवती लावून ह्या वृक्षाचं संवर्धन करतील. आणि ज्या वेळी हे झाड मोठं होईल त्यावेळेस ह्या विद्यार्थ्यांना आणि आम्हाला देखील अभिमान सांगायला वाटेल की हे झाड आम्हाला कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी यांनी दिलं होतं. आणि ह्या झाडाची फळं ज्यावेळेस हे विद्यार्थी किंवा पुढचे करतील त्यावेळेस नक्कीच कमिन्स इंडिया फाउंडेशनचं नाव लौकिक वाढल्याशिवाय राहणार नाही. मी मान्यवरांना विनंती करतो या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सिलेक्टेड 10 विद्यार्थ्यांना आपण रोपांचं वाटप करावं. या रोपांमध्ये या ठिकाणी जांभूळ, पेरू आणि चिंच अशा पद्धतीचं 200 रोपांचं वाटप कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या हस्ते शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 10 विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोपांचं वाटप होत आहे. अतिशय पर्यावरणपूरक असा उपक्रम या ठिकाणी कमिन्स इंडिया फाउंडेशन यांच्या मध्यवतीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. काळज या ठिकाणी असणाऱ्या मैदानावरती या ठिकाणी कमिन्स इंडिया फाउंडेशन मार्फत खूप मोठं वृक्षारोपण झालेलं आहे. आम्हाला गायकवाड साहेबांच्या माध्यमातून ते पाहायला मिळतं. आणि हे वृक्षारोपण या मलवडी गावामध्ये देखील व्हावं असा उदात्त हेतू या कमिन्स इंडिया फाउंडेशनचा आहे. आणि त्याच उदात्त हेतूला अनुसरून कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या पदाधिकारी यांच्या मार्फत या ठिकाणी आपल्याला रोपांचं वाटप या ठिकाणी होत आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी कमिन्सचा आपण आभार मानूयात, धन्यवाद मानूयात. आणि या ठिकाणी आज कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या वतीनं जो भव्य लोकार्पण सोहळा होत आहे, या सोहळ्याच्या स्वागतासाठी आमच्या मलवडी गावाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक नृत्य गजनृत्य ज्या सर्व ग्रामस्थांनी साजरं केलं, या सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी अभिनंदन होत आहे, कौतुक होत आहे. तर गजनृत्य सादर करणाऱ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो की कृपया आपण साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारावा. गजनृत्य सादर करणारे सन्माननीय कोंडेबा रायगुडे असतील, त्याचबरोबर बरकडे वस्तीवरील सर्व नागरिक असतील, खडकाचे बरकडेचे असतील, दादा कारंडे असतील, प्रत्येकाचं नाव आमचे मार्गदर्शक बाबा रेटे बाबा असतील, सर्वच मान्यवर या ठिकाणी कृपया आपण पुढे यायचंय. आपला सत्कार या ठिकाणी कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या पदाधिकारी यांच्या हस्ते होतोय. खरं तर एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी सादर केलं. आपला भारत हा देश लोककलेने नटलेला आहे, लोकसंस्कृतीने नटलेला आहे आणि अतिशय छान पद्धतीची लोकसंस्कृती लोककला या ठिकाणी आपण सादर केली. या लोककलेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आपलं वैशिष्ट्य गावाचं गजनृत्याच्या साहाय्याने दाखवलं.
त्याबद्दल कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी आपलं मनपूर्वक असं कौतुक होत धन्यवाद मानण्यात येत आहेत, अभिनंदन करण्यात येत आहे. यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शाळेतील गायकवाड साहेब, आमच्या शाळेत हा छोटा विद्यार्थी, हा विद्यार्थी सुद्धा अतिशय छान पद्धतीने गज नृत्य करतो, तो म्हणजे हिंदुराव बरकडे. आणि त्या विद्यार्थ्याबद्दल सांगायचं झालं तर अख्ख्या जिल्ह्यामध्ये त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये त्याचं तोड नाही. 700 मीटर असेल, 800 मीटर असेल, हा विद्यार्थी जिल्ह्यात टॉप आहे. जिल्ह्यामध्ये ह्या विद्यार्थ्याचा कोणीही हात धरत नाही. तर त्या विद्यार्थ्याचा एक सत्कार मान्यवरांच्या शुभार्थी या ठिकाणी व्हावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. नाव आहे मूर्ती लहानपण कीर्तिमान हिंदुराव चंद्रकांत बरकडे. अतिशय जबरदस्त असं गजनृत्य सादर करतो. त्याचबरोबर धावण्याच्या स्पर्धेमध्ये हा विद्यार्थी जिल्ह्यात अव्वल राहिला आहे. या विद्यार्थ्याचं कौतुक या ठिकाणी कमिन्स इंडिया फाउंडेशनच्या वतीने होत आहे. यानंतर छोटंसं आमच्या मलवडी गावामध्ये असणाऱ्या 3 शाळा आणि अंगणवाड्या, या अंगणवाड्यांच्या शिक्षकांचे एक आपल्याला छोटंसं निवेदन आहे साहेब. छोटंसं निवेदन शिक्षकांना या ठिकाणी विविध द्यायचं होतं. म्हणजे आपण सर्व पूर्णच करत आहात, परंतु आम्हालाही या ठिकाणी सादर करायचंय. मलवडीच्या अंडर असणारी कारंड वस्ती शाळा, बेचुकल वस्ती शाळा, मलवडी शाळा, त्याचबरोबर सर्व अंगणवाड्या, या अंगणवाड्यांची एक छोटीशी विनंती आणि मागणी. नक्कीच मागण्या आमच्या भरपूर असतात, परंतु त्या मागण्या आपण उदात्त मनाने पूर्ण करत असतात. धन्यवाद साहेब. आणि गायकवाड साहेबांच्या विनंतीनुसार या ठिकाणी एका वृक्षाचं रोपण या ठिकाणी मान्यवरांच्या शुभार्थी या ठिकाणी होतंय. मी मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी एक रोप लावून आपण या ठिकाणी वृक्षारोपण करावं. कॉन्फिडेंस बिजनेस पाणी वाटतं, पाणी पाणी साहेबांना पाणी पुढं सगळे बसणार मॅडम या इथे. अरे वृक्षारोपणाचा एक फोटो शाळेच्या समोर दर्शनी भागामध्ये एक आपण फोटो मान्यवरांच्या सोबत या ठिकाणी घेणार आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ठिकाणी शाळेच्या समोर उभं राहून या ठिकाणी दर्शनी भागात एक फोटो आपण घ्यायचा आहे.
शोभा